असं म्हणतात ना की छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठे धडे मिळतात. आजची आपली गोष्ट अगदी तशीच आहे, एका मुंगी आणि चिमणीची. चला तर मग या गोष्टीतून मैत्री आणि दया म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. एक प्रश्न आहे की सगळ्यात लहान, अगदी चिमुकला जीव सगळ्यात मोठी दया दाखवू शकतो का? आपल्याला काय वाटतं की मदत करण्यासाठी नेहमीच मोठं आणि ताकदवान असावं लागतं? चला तर या गोष्टीतूनच या प्रश्नाचं उत्तर शोधू. तर गोष्टीची सुरुवात होते आपल्या पहिल्या पात्रापासून. एक चिमुकली मुंगी आणि तिच्यावर एक मोठं संकट येणार आहे. कल्पना करा, नुकताच एक हलकासा पाऊस पडून गेलाय, सगळीकडे मातीचा सुगंध दरवळतोय आणि अशा ताज्यातवान्या वातावरणात एक छोटीशी मुंगी आपल्याच नादात फिरायला बाहेर पडलीय. तिच्या इवल्याशा डोळ्यांना हे जग किती मोठं आणि अफाट दिसत असेल, नाही का? सगळं छान चाललेलं असतानाच अचानक एक अडथळा येतो. आपल्यासाठी अगदीच क्षुल्लक, पण त्या मुंगीसाठी मात्र खूप मोठा. पाण्याचा एक चमकणारा थेंब तिच्या वाटेत येतो आणि बघता बघता तो थेंब तिच्यासाठी एक तुरुंगच बनतो. बिचारी मुंगी त्यात अडकून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागतीये. आता काय, एवढीशी मुंगी त्या पाण्याच्या थेंबातून स्वतःला कशी वाचवणार? कोण मदत करणार तिला? इथेच तर गोष्टीला एक नवीन वळण मिळणार आहे. आणि म्हणतात ना, जिथे आशा संपते तिथेच मदतीचा किरण दिसतो. आता गोष्टीत प्रवेश होतोय एका नवीन मित्राचा, जो आपल्याला दयेचा पहिला पाठ शिकवेल. जवळच्याच एका झाडाच्या फांदीवर एक चिमणी शांतपणे बसली होती आणि तिचं लक्ष ह्या मुंगीच्या धडपडीकडे गेलं. तो लहान जीव वाचण्यासाठी कसा तडफडतोय हे पाहून तिचं मन रवलं. आणि इथेच आपल्याला दयाळूपणाचा खरा अर्थ कळतो. दयाळूपणा म्हणजे काय? तर कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं. अगदी तेच जे ती चिमणी आता करणार होती. चिमणीने एक अगदी सोपी गोष्ट केली. तिने एक हिरवंग पान तोडून बरोबर त्या पाण्याच्या थेंबात टाकलं. आणि काय आश्चर्य! ते पान त्या मुंगीसाठी एक छोटीशी नावच बनलं, एक जीवनरक्षक नाव. आणि झालं. मुंगी त्या पानावर चढली आणि सुखरूप बाहेर आली. एका छोट्याशा मदतीने तिचा जीव वाचला होता. ती आता सुरक्षित होती आणि तिला एक नवीन मैत्रीणही मिळाली होती. पण गोष्ट इथेच संपत नाही. आत्ता वेळ आहे भूमिका बदलण्याची. ज्याने मदत घेतली तो आता मदत करणार आहे. काही दिवसांनी त्याच मुंगीने पाहिलं की तिची मैत्रीण, ती चिमणी, एका मोठ्या धोक्यात सापडली आहे. एक मांजर अगदी दबा धरून तिच्या घरट्याकडे सरकत होतं. हे बघा, इथेच तर दयाळूपणाचं चक्र पूर्ण होतं. चिमणीने मुंगीला पाण्यातून वाचवण्यासाठी पान टाकलं आणि आता मुंगी चिमणीला मांजरापासून वाचवण्यासाठी काहीतरी करणार होती. मदत ही नेहमी परत येते, नाही का? आणि त्या इवल्याशा मुंगीने काय केलं असेल? तिने आपलं सगळं धाडस एकवटलं आणि थेट त्या मांजरीच्या पायाला जाऊन चावा घेतला. मुंगीच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे मांजर गोंधळलं आणि तेवढ्या वेळात चिमणीला तिथून उडून जायला संधी मिळाली. तिचा जीव वाचला. तर मग या सुंदर गोष्टीतून आपल्याला नेमका काय धडा मिळतो? चला तेच पाहूया. ह्या गोष्टीतून आपण 3 महत्वाच्या गोष्टी शिकतो. पहिली, की इतरांना मदतीची गरज आहे हे ओळखायला शिका. दुसरी, की मदतीची कोणतीही कृती कितीही छोटी असली तरी ती कधीच वाया जात नाही. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची, की आपण केलेली मदत योग्य वेळी आपल्याकडे नक्की परत येते. आणि शेवटी ही एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, दयाळूपणाचे कोणतेही कृत्य कितीही लहान असले तरी कधीही वाया जात नाही. हा विचार खरंच खूप मोठा आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाचा संदेश देऊन जातो.